नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अवैध कर्ज ॲप्सच्या फसवणुकीला आळा बसणार। केंद्र सरकारने आता अवैध कर्ज ॲप्सला दणका देण्याचा निर्णय घेतलेला आहे। अनियमित कर्ज देण्याला आणि त्यांच्या वसुलीसाठी करण्यात येणाऱ्या त्रासाला आळा घालण्याचं काम करण्यात येणार आहे। केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अवैध आणि अनियमित कर्जांना आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा प्रस्ताव आणलाय। त्यावर जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत। फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यावर तुमची प्रतिक्रिया द्यायची आहे। यानंतर हा कायदा अस्तित्वात येईल। कायदा अस्तित्वात आल्यानंतर कोणत्याही अवैध व्यक्ती संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँक अथवा इतर नियामकांच्या मंजुरीशिवाय सार्वजनिक कर्ज देण्यावर बंदी घालण्याची प्रक्रिया राबवण्यात येते आहे। नितीन कामत यांनी या लोनच्या ॲप्सच्या विळख्यात न अडकण्याचा सल्ला दिला होता। त्यांच्या ब्लॅकमेलिंगला न घाबरता त्यांच्या विरोधात तक्रार देण्याचा सल्ला त्यांनी दिला होता। लोन ॲप्सचं वसुली एजंट तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा। तसेच नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल करता येते। ऑनलाईन तक्रार दाखल करता येते। नितीन यांनी पीडितांना 1930 या क्रमांकावर कॉल करण्याचं आवाहन केलं होतं।